मॅच ऑन. अंपायर्स ग्रीन सिग्नल. सामना सुरू झालेला आहे. अरे सराव सेशनचा बॉल आहे. ओके. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. राऊंड द विकेट ना सुरुवात. काय रे. हॅलो. भाऊस थोडासा इको कमी कर टॉपचा. हॅलो. लीडिंग एज आणि सेकंड स्लिप मध्ये बॉल. धावा घेत असताना अगदी आपण फलंदाजी जर पाहिली तर एक सिंगल क्विक पद्धतीनं इथे येताना पाहायला मिळते. संदीप हा आवाज लग्नाच्या इन्व्हिटेशनला ओके. नमस्कार. आपण सर्वांना आग्रहाचे आमंत्रण. आमंत्रण शुभविवाहाचे. इको कमी कर. फुल टॉस बॉल. आणि इथे आपण पाहू शकतो अगदी छान असा खेळ हलक्या हाताने खेळले होते ऑफसाईडच्या दिशेमध्ये. तिथे फिल्डर होते आणि फिल्डिंग खूप छान पाहायला मिळाली. वन स्टार वाघाची वाडी वर्सेस वडगाव डोंगरवाडी या दोन संघांच्या दरम्यान आपण हा सामना इथे पाहतो. गोलंदाज सज्ज होणार. यॉर्कर लेनचा बॉल पुन्हा एकदा फॉलो थ्री मध्ये. वडगाव डोंगरवाडी वर्सेस वन स्टार वाघाची वाडी. काल वाघाची वाडी संघाचे सामने उसरली खुर्द येथे बघितले. अगदी छान परफॉर्मन्स दिला होता. सुपर 8 मध्ये सामना गमावला त्यांनी. काय हरकत नाही, आम्ही देखील गमावला काल. सुपर 10 ला मी स्वतः 36 रन खाल्लेले आहेत. पाचव्या बॉलवरती विकेट इथे प्राप्त झाली आणि पाचवा चेंडू अगदी विकेट आपण इथे पाहतो. अंकुश वाघला मिळते सफलता. 2 धावा धावफलकावरती असताना क्या बात आहे. जबरदस्त संगीत. मनोजल मारुती तुल्य बेगम जितेंद्रिया बुद्धिमत्तम वरिष्ठम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य. चांगला फटका गॅपमधून मारायचा प्रयत्न तिकडे जरूर राहिला आणि धावा घेत असताना आपण फलंदाजांना पाहू शकतो. अगदी छान अशी त्यांची खेळाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहिलेले. धावा झाल्यात टोटल धावफलकावरती 4 रन. 4 रन ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. आता आपण इथे पाहत आहोत संघाच्या खात्यामध्ये. हळू हळू आपण फलक देखील पुढे सरकताना पाहिलेला आहे आणि टीमच्या टोटलमध्ये या धावा अगदी उच्चांकित होत असताना टीमचा टोटल देखील तितकाच छान बहरत असताना आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय. फोर 4 रन टोटल कार्डवरती आतापर्यंत टीमच्या खात्यामध्ये या धावा आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो. गोलंदाज पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होणार आहे. क्या बात आहे. हा देखील एक सुंदर बॉल. अगदी सगळ्यांची आज लो फुल टॉस बॉल ऑन साईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न तिकडे.
सिंगल आणि डबलच्या खेळासह आपण इथे पाहतोय खरं तर चांगल्या पद्धतीनं इफर्ट देत असताना संघाचे खेळाडू एक क्विक सिंगल आली, सिंगलच्या साह्यानं 5च्या घरामध्ये टीम जाऊन पोचते. रोहित पवार ज्यानं 2 धावानं अकाउंट ओपन केलं, 200च्या स्ट्राईक रेटला पसंती दिलेली आहे आणि त्या खेळाडूवरती आता सगळ्यांचं नक्कीच लक्ष आहे. या राहुल यावरती ओके. क्या बात आहे, काय गोलंदाजी पहा. अगदी आज एक खूप छान असं वेगळं पण आपण इथे पाहतोय संघाच्या माध्यमातून. गोलंदाज इथून तयार होईल पुढचा बॉल टाकण्यासाठी. ज्ञानेश्वर फुल टॉस बॉल खूप उंच खेळलेत, फिल्डर आहेत, बॉल अडवू शकणार नाहीयेत आणि बॉल जातोय सीमारेषा पार. माहुली माहुली माझी विठू माहुली, माहुली माहुली माझी विठू माहुली. 11 रन्स या षटकाराच्या सह आता टीमच्या टोटल कार्डमध्ये आपण वडगाव वर्सेस वाघाचीवाडी हा सामना पाहतोय. क्या बात आहे, हा चांगला चेंडू. काल आम्ही नक्कीच वाघाचीवाडीचे सामने पाहिले. पनवेल सोसायटी या संघासोबत त्यांचा पहिला सामना होता, तिथे त्यांनी परास्त केलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूनं आपण सहारा शिवकर संघाच्या विरोधामध्ये देखील त्यांना चांगलं खेळताना बघितलं. अगदी सुपर 8 पर्यंत ते पोहोचले होते. इथे पहा, हा चेंडू ज्ञानेश्वर आणि चांगला खेळ तिथे अंकुश होता, माफ करा. एकूण धावा झाल्यात 12 रन्स ऑन धावफलकावरती लागलेल्या या धावा आपण इथे पाहत आहोत. टीमच्या टोटल कार्डवरच्या या धावा नक्कीच उच्चांकित झाल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ मित्रांनो, ज्यामध्ये दुसरं षटक प्रगतीवरती चालू होतं. या षटकामध्ये एक षटकार आला, 2 सिंगल आल्या, 8 धावा खर्च झाल्यात बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. हे षटक या गोलंदाजानं इथं रिलीज केलं. 2 षटकांच्या खेळामध्ये 6च्या सरासरीने चालल्यात 12 धावा धावफलकावरती. तर तिसऱ्या षटकासाठी इथून निवड केली जाईल आणि तो कोण गोलंदाज असेल याच्यावरती नक्कीच सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे. अविनाश वाघ, टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक नामांकित खेळाडू, अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती. काल 50 धावांची एक जबरदस्त खेळी आपण पाहिली खेळाडूच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट न क्या बात आहे, दांडी गुल, यष्टी उद्ध्वस्त, जबरदस्त बॉल आणि यष्ट्यांना उखाडून टाकलेला आहे. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, केली पांडुरंगा, केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आली या भंगा विठ्ठला. 12 रन्स टोटल कार्डवरती आपण टीमच्या खात्यामध्ये या वाढलेल्या उच्चांकित धावा पाहिलेल्या आहेत मित्रांनो. अगदी तिथून विकेट आपण पडत असताना बघितल्या. गोलंदाजी खूप छान चाललेली आहे वाघाचीवाडी टीमची, ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अगदी डीस केलं जातं, डॉमिनेट केलं जातं फलंदाजांना. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल टाकण्यासाठी हलक्या हातानं कट केल्या ऑफसाईडच्या दिशेमध्ये. फिल्डर तिकडे, त्यांच्या डोक्यावरून बॉल 1 बाउन्स कव्हरच्या रिजनमध्ये. देखना स्ट्रोक, 4 धावा, चौकार. माझी करण्याची आई मना धरली, माझी कानाची आई मना धरणे, आय संकटी माझी तुझा, आई दर्शना तुला. क्या बात आहे, काय चेंडू होता पहा. अगदी गुडलँड स्पॉटला आपटी 12 बॉल.
मेरा रिफ्लेक्शन सूर्याची किरणं अगदी त्रास देत आहेत. उन्हाचा तडाखा आहे. येस डेफिनेटली त्यामध्ये काही शंका नाही आहे, परंतु आपण जर पाहिलं तर 18 रन्स टोटल कार्डवरती लागत असताना आपण जर बघितल्या तर नक्कीच टीम पुढे छान पद्धतीनं वाटचाल देखील करत आहे. 18च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. रन्स घेत असताना सिंगल डबल या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. इथे निष्णात पद्धतीनं सुरू असताना टीम जाऊन पोहोचलेली आहे 18च्या घरामध्ये. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. आता आपण इथे बघत आहोत टीमच्या टोटल कार्डमध्ये. चांगली धावसंख्या उभारली जरूर गेलेली आहे. टीमनं ज्या पद्धतीनं एफर्ट दिले ते देखील खूप छान आहेत. यावेळचा फटका, हा फटका चांगला आहे. खांडून खेळलं बॉलला, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध होते आणि पॉईंटच्या डोक्यावरून उडालेला बॉल सरळ कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये विसावला जातो. हा धक्का बसतोय टीमला. खेळाडू बाद आणि गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 18 वरती थांबून ठेवलेला आहे. वाघाची वाडी म्हटली तर मग एक टफ संघ आहे. यापुढील जो सामना आहे बघा, तो सामना असणार आहे सचिन 11 माथेरान वर्सेस खांदा. या दोन संघांच्या दरम्यान असेल मॅच. बाबदेवाडी संघ इथं आलेला आहे. इस त्यांचं देखील आम्ही नक्कीच मनापासून स्वागत करू. आज रिप्लेस संघ आहेत का असतील त्याची लिस्ट द्या आम्हाला प्लीज. ए लॉट्सचा आणि ए लॉट्समध्ये आपण सामने पाहतो. मान्य श्री विजय शेठ पाटील साईनाथ क्रिकेट संघ देरंग यांच्या वतीनं आयोजित केलेलं 4थं पर्व. अगदी आपण जर पाहिलं तर एंट्री फीज 5,000 रुपये, प्रथम क्रमांक 40,000 रुपये आणि प्रत्येकी संघाला टी शर्ट्स. त्यानंतर सी आणि डी पूलसाठी आपण पाहतोय एक मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आणि ए आणि बी ग्रुपसाठी आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल. आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रकाशित केली जाते प्रत्येकी घराघरामध्ये. अशा स्पर्धेचं स्वरूप आपण पाहतोय. देरंग क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित केलेली संकल्पना, त्यांची कल्पक बुद्धी, अगदी छान असे सामने त्यांनी इथे आयोजित केलेले. देरंगचे गोल मैदान, ऐतिहासिक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती आपण पाहतोय आपल्याला नक्कीच चांगला खेळ देखील पाहायला मिळतो. आता जर सध्याची आपण न्यूज पाहिली तर लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. येस, थर्ड अंपायर आहे हाईट फॅक्टर. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चला लवकर घ्या.
नाही, फ्रंट फुटला आहेत बॅट्समन. फेअर डिलिव्हरी. एकूण धावा झाल्यात टोटल कार्डवरती 28. 28 रन टोटल कार्डवरती आपण पाहतोय. आधीच दुष्काळ आणि त्याच्यामध्ये 13वा महिना. मोहन वाघ 10 आलेत या गोलंदाजावरती. एक सक्सेसफुल हा गोलंदाज आहे टीमचा. आज कशा पद्धतीनं तो खेळ दाखवेल हे पाहणं खूप महत्त्वाचं. टीमच्या खात्यामध्ये जर आपण धावा बघितल्या तर चांगल्या पद्धतीनं धावा येत असताना इथे आता विकेट आलेली आहे. या विकेटमध्ये थोडंसं दडपण जरूर वाढेल. हा चांगला चेंडू, वाईटचा इशारा अंपायरचा. अतिरिक्त आणि त्यामध्ये ही बाउंड्री. काय चाललंय अक्षरशः मैदानामध्ये. 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेत. 33 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमच्या टोटल कार्डवरती. या धावा आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. शेवटचे काहीशे बॉल शिल्लक आहेत. लो फुल टॉस बॉल हवेमध्ये उंच खेळलेत. फिल्डर तिकडे आणि हा झेल. बॅट्समन आउट. धक्का. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने. एकूण धावा धावफलकावरती 33च्या घरामध्ये लागलेल्या आहेत. टोटल कार्डवरच्या धावा आपण सगळ्यांनी इथे पाहिलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आता इथून तयार होतील चेंडू टाकण्यासाठी. हा देखील सुंदर बॉल. अगदी पंच वळतायत आणि त्यांच्याकडून वाईटचा हा इशारा आपल्याला इथे प्राप्त होत आहे. वाईट येईल. वाईटच्या सह टीमची धावसंख्या जाईल 34च्या घरामध्ये. 34 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमच्या टोटल कार्डवरती. या धावा आपण सगळे पाहतोय ज्यामध्ये हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू अगदी तितकाच दर्जेदार आहे. पहा 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 या चोरट्या धावा घेण्याचा प्रयत्न आणि धाव कंप्लीट. क्या बाद आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांच्या आतषबाजी होती खेळाडूंसाठी आणि का होऊ नये. कॉज ऑफ ज्या पद्धतीनं आज लढल्यात मैदानामध्ये खेळाडू अगदी अक्षरशः सगळ्यांची मनं जिंकताना आपण त्यांना बघू शकतो. छान खेळले ते. एकूण धाव फलकावरती आपण 37 पाहतोय. 37 रन ऑन बोर्ड टीमच्या टोटल कार्डवरच्या या धावा आपण सगळ्यांनी इथे बघितलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथून शेवटचं षटक हाताळणारा मोहन वाघ. त्याच्या चरणातील आपण पाहतोय अगदी अखेरच्या काळामधील हा बॉल. तोही जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि शेवट गोड केलाय टीम वडगावनं. धावा मिळतील टोटल 4. एकूण धावा धावफलकावरती 41 आणि 42चं टार्गेट आता सेट करण्यामध्ये वडगाव संघाला यश. Forty-two required in 24 ball.
सरासरी आपण जर पाहिले तर चला स्पीडअप करायचं आहे. आणि जवळ शांत वातावरण आहे ना. चला मैदानाच्या आतमध्ये घेऊन चलेन. अंपास ग्रीन ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाव. 3 2 1 प्ले. 42चं टार्गेट. ओपनिंग पेअर वाघाची वाडीकडून. ओहो हो हो क्या बात आहे. पहिलाच बॉल. एक देखना स्ट्रोक. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक धमाकेदार चौकार. पहिलाच बॉल आणि पहिली सुरुवात आपण पाहतो एकदम छान. जबरदस्त सुरुवात. वेल बेगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे तुमचा अर्धा यश तुम्ही तिथेच निश्चित केला असतो. आणि अगदी तीच सुरुवात देत असताना आपण खेळाडूंना पाहू शकतो. पुढचा बॉल तोही त्याच दिशेने मारायचा प्रयत्न इथे खेळाडूचा. आणि तिथून आपण जर पाहिलं तर नक्कीच सिंगल आणि सिंगल गेट स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा त्यांनी टिकून ठेवलेला. धावा वाढत असताना 5 धावा धावफलकावरती बिनागड्याचा मोबदला आपण पाहतोय. पुढचा बॉल टाकण्यासाठी अविनाश. कालच्या दिवसामध्ये अगदी या खेळाडूंना 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. 50 रन्स कंप्लीट केल्या होत्या. फॉलो 3 मध्ये अडवण्यासाठी नक्कीच गोलंदाज गेलेत. जबरदस्त खेळाची भूमिका आपण इथे पाहू शकतो खेळाडूची. जबरदस्त खेळतायत मैदानामध्ये. त्यांना माहिती आहे विकेट वाचवणं किती महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनानं आज खेळत असताना आपण त्यांना पाहू शकतो. पुढच्या बॉलवरती आघात करतील का. हा चेंडू क्या बात आहे. इनसाइड आउट आणि उडवलाय पॉइंटच्या वरून कव्हरच्या रिजन मध्ये. धमाकेदार. अविनाश वाघचा क्लास तोही कॅपिटल अक्षरामध्ये ठळक अक्षरामध्ये दिसून आला. अगदी 4 रन प्राप्त केल्यात. चौकार हा.
लो फुल टॉस बॉल उडवलाय पुन्हा एकदा गॅप मधून. क्या बाद आहे अविनाश वाघ आणि त्याच्या बॅट मधून हे धमाकेदार फटके आपण मित्रांनो पाहतोय. अजून एक चौकार बॅट मधून आला त्याच्या. क्या बात आहे जबरदस्त खेळाची भूमिका. 5व्या चेंडूवरती आपण सलग दुसरा चौकार मारताना पाहिलं. 3 चौकार या हरिश्चंद्र वाघमारेवरती आल्यात आणि अशा पद्धतीनं धावा 13 धावफलकावरती लागतात. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये खेळतात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपण इथे पाहिली करत असताना वडगावला त्यांनी बनवलं ते 41-42चं टार्गेट. बॅकफुटला जाऊन हा एक नजाकतीनं भरलेला स्ट्रोक, तितकाच दिमागदार फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा एक नजाकतदार शेवट गोल करणारा या षटकाचा चौकार. आया है राजा लोगों दे लोगो राजा के संग संग झूम लो जी. आया है राजा लोगों दे लोगो राजा के संग संग झूम लो जी. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई न पूछा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई न पूछा दलेर प्यारो. आया है राजा लोगों दे लोगो राजा के संग संग झूम लो जी. आया आपण इथे पाहतो एकूण धावा झाल्यात टोटल कार्डवरती 17. पहिल्या ओव्हरमध्ये काय हल्ला कल्लोळ फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी सगळ्यांची मन जिंकत असताना आपण फलंदाजांना पाहतोय. ज्ञानेश्वर उघडेचं अविनाश वाघ या 2 फलंदाजांनी नियमितपणे सावरलेले आहे वाघाची वाडी संघाची पारी. आणि हे 2 फलंदाज म्हटले तर तितकेच विध्वंसक फलंदाज. अंकुश वाघचा देखील अगदी आम्ही नामोल्लेख करू कारण की त्या खेळाडूचा कॅलिबर देखील पाहिला. अविनाश वाघच्या आधी जर वाघाची वाडीमधील स्टार कोण तर स्टार तो अंकुश वाघ होता. त्याच्या पाऱ्या आपल्याला आठवतील. त्या खेळाडूने अगदी चांगल्या पाऱ्या दिलेल्या आहेत वाघाची वाडी संघ. आणि इथून आज अविनाश एक वेगळ्याच लयमध्ये आहे. सध्याच्या घडीला फर्मात देखील थोडासा हँड इंजुरीला तो सामोरं जातोय. अगदी त्यांनी गोष्टी नक्कीच सांगितलेल्या बोललेलं आहे कित्येक बाईटमध्ये. परंतु तरी देखील क्रिकेटची आवड आपण पाहतो. सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेटची माया कधी तुटणार नाही असा खेळ आहे आणि क्रिकेटची ओढ आहे सगळ्या खेळाडूंना. इथे पहा हा एक चांगला फटका. थर्ड मॅनच्या रिजनमध्ये जाईल बॉल. एक जबरदस्त स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक देखना चौकार. बचना ऐ हसीनो तो मैं आ गया. ए बचना ऐ हसीनो. 21 रन्स कारवरती या धावा आपण पाहतोय. इथे लागत असताना संघाच्या धावसंख्येवरती आपण अगदी छान अशी खरं तर धावा रेखाटली जात आहेत आणि धावांची मांडणी इथे आपण खेळाडूंच्या अंतर्गत बघितलेली आहे. खेळाडूंचा खेळ जर पाहिला तर तितका जबरदस्त झालेला आहे. अशा खेळाची अगदी गरज आहे संघाला कारण की सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाणं आणि त्यानंतर फसणं त्यापेक्षा मी म्हणेन ना सामना 3 ओव्हरमध्ये संपणं कधीही चांगलंच. वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचं अर्ध यश तुम्ही तिथेच निश्चित केलेलं असतं. आणि त्या गोलंदाजीला आज सामोरं जात असताना आपण पाहतोय वडगावला नक्कीच त्यांनी एक धडा शिकवलेला असं म्हणूयात. दुसरं षटक विवेक वाघमारेचं. फलंदाजीसाठी ज्ञानेश्वर आणि अविनाश दोघांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन. एक खेळतोय 10 वरती नाबाद तर एक खेळतोय 12 वरती नाबाद. अविनाश ऑन स्ट्राईक. हवेमध्ये उंच खेळलाय. फटका चांगला आहे. गोड आवाज आलाय बॅटमधून. फिल्डर होते आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा धमाकेदार षटकार. धावा झाल्यात टोटल 28 या षटकारासह आपण पाहतो 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचत. 15 चेंडू आता बॅलन्स आहेत मित्रांनो आणि 14 धावांची गरज आहे. हाही फटका चांगला आहे परंतु खूप उंच गेलाय आणि अंतर कमी कापलाय चेंडूनं. मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगला झेल तिकडे आणि फलंदाज बाद होईल. धक्का बसेल वाघाची वाडीला. पहिला त्यांचा 1 स्टार अर्थातच आपण पाहतोय इथून खेळाडू बाद होतोय अविनाश वाघ. उंच सिक्सर माराया गेला. यो यो बॅटमन आउट झाला. चौथ्या चेंडूवरती विकेट आली म्हणजे 10वा चेंडूचा अगदी वेळ घ्यावा लागलाय टीम वडगावला पहिली विकेट संपादन करण्यासाठी.
थोडंसं बॅकफुटवरती नक्कीच आहेत. सामन्याचा आनंद घेताना आपण पाहू शकतो रेडगर संघातील एक विस्फोटक खेळाडू अर्थातच राहुल भगत, त्यानंतर त्याच्यासोबत आपण पाहतो आमचे बॉडी बिल्डर अर्थातच कोण समीर भाई आलेत, डॅशिंग समीर भाई, त्यानंतर सूरज भोपी हे देखील सामन्याचा आनंद घेतात आणि हा फटका ऑन साईडच्या दिशेमध्ये अगदी छान पद्धतीनं आपण पाहतोय फटका खेळला होता, हलक्या हातानं खेळले होते आणि दिशा दिली कारण की त्यांना माहिती आहे आता सामना खुला झालेला आहे त्यांच्यासाठी. 36 एकूण 29 धावा धावफलकावरती 29 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत धावफलकावरती. आहा क्या बाद है, क्या बाद है. हा देखील एक नजाकत भरलेला स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना एकतर्फी खुला करत असताना वाघाची वाडी संघासाठी हा आलाय हाय अँड हँडसम षटकार. एकूण धावा धावफलकावरती आपण इथे पाहिलेल्या आहेत 35 धावा. आता कार्डवरती टीमच्या टोटलमध्ये लागत असताना आपण पाहतोय. चला टॉससाठी या सचिन 11 माथेरान आणि खांदा या दोन्ही संघाचे खेळाडू या टॉससाठी. छत्तीसच्या घरामध्ये जाऊन पोहोचतायत संघाचे खेळाडू. इथे पहा हा चेंडू आपण पाहतोय चांगला फटका जरूर राहिला परंतु हातामध्ये देऊन बसला आणि मिड विकेटचा फिल्डर कुठली चुकी करत नाही. चांगले झेल त्यानं आता पकडलेले आहेत. अजून एक दर्जेदार झेल टिपला आणि चंदर वाघला बाद केलाय. धक्का बसला टीमला. वाघाची वाडीचा दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. मुझे छोड़कर जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, ओ मुझे छोड़कर जो तुम जाओगे, बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे. एकूण 36 धावा टोटल कार्डवरती आपण पाहतोय. आता 6 हव्यात जिंकण्यासाठी वाघाची वाडी. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन अंकुश वाघ. षटकार मारणे या खेळाडूचं स्वाभाविक वैशिष्ट्य आहे. वाघाची वाडी म्हटली तर तितकाच ताकदवर संघ आहे. हा चेंडू चांगला आहे. गुड लाईन स्पॉटला बॉल आपटी बार चेंडू टप्पा पडल्यानंतर गेला विकेट किपरकडे. हम्म. थर्टी सेवन ऑन अपोर्ड. आतापर्यंत टीमच्या टोटल कार्डवरच्या या धावा मित्रांनो आपण पाहिलेलं. धावा घेत असताना फलंदाज अगदी छान अशी खेळाची भूमिका. इथून एकेरी दुहेरी अंकातून आपण धावफलकावरती धावा पाहतोय आणि टीमचा टोटल देखील आपण पाहतोय वाढत असताना.
काही धावांपासून दूर आहे आता विजयापासून, फक्त 4 पाहिजेत जिंकण्यासाठी. परंतु गोलंदाजी काय अफलातून होते पहा, अगदी छान अशी गोलंदाजी आपण इथे पाहत आहोत. सात मध्ये आता 4 पाहिजेत. 7 चेंडू 4 धावा. इथे हा डॉट बॉल आला काहीतरी वेगळं पण पाहायला मिळेल आणि काहीतरी नक्कीच वेगळं दृष्ट देखील बघायला मिळेल. हा चेंडू चांगला खेळला आहे. हा चेंडू अगदी तितकाच धमाकेदार खेळलेला आहे. रन्स आपण प्राप्त करताना पाहू शकतो खेळाडूंना. टीमची धावसंख्या एकूण 39च्या घरामध्ये शेवटचे 3 बॉल बाकी. हा 6 बॉल बाकी, 3 धावांची गरज आहे. एकोणचाळीस 3 धावांची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना आणलेला आहे. खेळत असताना आपण टीमला इथे पाहू शकतो पहा. आहे फलंदाजी आणि आहे खेळ खरं तर संघांचा. इथे पहा आणि हा सामना विजय. वाघाची वाडी विन. चौकार. काय परवा कशाची भीती मित्रदार माझे तुम्ही सोबती काय परवा कशाची भीती मित्रदार माझे तुम्ही सोबती सकाळच्या कला मांडूया पंगती तुम्ही दीन दुःखी नदे भोवती आता बदलूया तारा समाज करू जमिये वस्तीला अविनाश वाघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 6 मध्ये 18 दिल्या, 1 ओव्हरमध्ये 6 रन 2 विकेट. अविनाश वाघ ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ आज आणि वाघाचीवाडी संघानं पहिली बॅटल जिंकलेल्या. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा नक्कीच प्रवेश निश्चित झालेला आहे. आता आयोजक थोडेसे आपण इथं संपर्क करायचा आहे. पुढचा सामना कुठल्या संघाचा असणार आहे ते देखील कळवा. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि खेळाडू ठरला अविनाश वाघ. जबरदस्त खेळ झाला आणि पहिला सामना जिंकलेला. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल खेळाडू अविनाश वाघला आम्ही देतो अवॉर्ड. अविनाशला मी विनंती करू की आपण आपला अवॉर्ड घ्यायचा आहे. जबरदस्त खेळ आज आणि सगळ्यांची मनं जिंकूया खेळाडूंना.